आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आणि अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज दिली ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी। अंबादास दानवे यांनी एक आमदार आणि नोटांच्या बंडलांचा एक व्हिडिओ शेअर केला। व्हिडिओमध्ये दिसणारे आमदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी। आता हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे हे सगळं शोधायचं काम पोलिसांचं आहे। मात्र पोलिसांचा तपास सुरू होण्याच्या आधीच अनेक नेत्यांनी आपापलं लॉजिक वापरलेलं आहे आणि या व्हिडिओचं ॲनालिसिस देखील त्यांनी सुरू केलंय आणि मग सुरू झाले ते म्हणजे आरोप प्रत्यारोप आणि त्यामागचं राजकारण। माजी विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे मोबाईलमध्ये एवढं काय शोधण्याचा प्रयत्न करतायत? सापडली ती व्हिडिओ क्लिप अखेर सापडली। याच व्हिडिओ क्लिपनं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। आता दानवेंच्या मोबाईलमधून झूम आउट होऊन एका व्हिडिओ कॉलची ही क्लिप जरा बारकाईनं बघूया। नोटांचं हे बंडल पाहून कुणाचेही डोळे पांढरे होते। लाल टी शर्टवाला एका मागून एक नोटांचं बंडल बाहेर काढतोय। आता या क्लिप मधला हा चेहरा पाहिला, हे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी। आता आमदार महेंद्र दळवी आणि नोटांच्या बंडलचं नेमकं काय कनेक्शन असेल बरं? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही। आणि हाच प्रश्न जन्माला घालण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ व्हायरल केला। थेट दानवेंनाच विचारूयात। मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या राजीनामा माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाही आहे। त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही। कोणी आहेत तुम्ही आमदार सांगतात त्यांना ह्या नोटा किती आहेत काय आहेत सगळं मला असं वाटतं दाखवल्या जातात आणि नंतर त्यांना त्या द्यायच्या असतील। त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमदार महेंद्र दळवींसह शिवसेनेला 220 व्होल्टचा झटका नक्कीच बसला असेल। मात्र दानवेंनी व्हिडिओ पाठवणाऱ्याबाबतची माहिती जाहीर केल्यानंतर 440 व्होल्टचा शॉक बसला असण्याची जास्त शक्यता आहे। एकतर माझ्याकडे या लोकांशी संबंधित व्यक्तीनंच हा व्हिडिओ पाठवला। हे आता चेहरा दिसत नाही त्यामुळे तो मी नव्हेच म्हणेल, तो आता पुढचा त्याच्या चेहऱ्याचा येईल त्याच बघूया। अंबादास दानवेंनी क्लू दिल्या शिंदेच्या शिवसेनेचे कर्जतचे आमदार आणि महेंद्र दळवींचे जवळचे साथीदार महेंद्र थोरवे यांच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती आली, ती म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे। रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठेतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कुटीरनीतीचं राजकारण त्यामुळे कदाचित हे संगनमताने झालं असं मला वाटतंय। कारण तटकरेचं आत्ताचं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे आम्ही त्या ठिकाणी शत्रू पालवून ठेवलेला आहे राज्यामध्ये, राष्ट्रवादीच्या रूपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या रूपाने। माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला। वैचारिक मतभेद असू शकतात परंतु असला विचार माझ्या आयुष्यामध्ये कधी डोक्याला गेला नाही, मला कधी माहिती नाही। आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, माझी साधी कधी त्यांची भेटही नाही, फारसा त्यांचा माझा परिचय नाही आणि मी समोरासमोर वैचारिकदृष्ट्या एक लढणारा कार्यकर्ता आहे। माझा याच्याशी कधी दुरान्वयी संबंध नव्हता। माझी वैचारिक लढाई आहे ती जिल्ह्यांतील आहे, ती चालू राहील। मध्यंतरी शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचाही पैशानं भरलेल्या बॅगेसह व्हिडिओ व्हायरल झाला होता।
आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर केलेला आरोप संजय शिरसाट यांना काही पटला नाही. त्यांनी व्हिडिओचा खापर सुनील तटकरेंऐवजी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डोक्यावर फोडलाय. दळवी साहेबांचा जो व्हिडिओ आज दाखवण्यात आलेला आहे तो AI करून मॉप करून केलेला व्हिडिओ आहे. दळवींनी स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्पृहपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल. आता तुम्ही म्हणाल की आमदार महेंद्र दळवी जे स्वतः व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांचं म्हणणं काय? व्हिडिओ खरा निघाला तर राजकारण सोडण्याची तयारी महेंद्र दळवींनी दाखवली आहे. तसंच व्हिडिओमधला लाल टी शर्टवाला कोण आहे हे जगाला सांगावं असं आवाहनही अंबादास दानवेंना केलं आहे. व्हिडिओ जर चुकून खरा निघाला किंवा माझ्या राजकीय जीवनात त्याग करेन, आमदारकीचा राजीनामा देणे तेव्हा सत्याने नाहीतर अंबादास दानवेने राजकारण संन्यास घ्यावं. आता लाल टी शर्ट घातला माणूस कोण आहे त्यांनी खरंच लोकांसमोर आणावा आणि जे काय त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल ते लोकांसमोर नक्की मांडावं त्यांनी. महेंद्र दळवींचा हा कॉन्फिडन्स बघून त्यांचे जवळचे साथीदार आणि मंत्री भरत गोगावले अक्षरशः भारावून गेले. महेंद्र शेटने आमच्या चॅलेंज केलेले आहे, जर मला खरं करून दाखवलं तर मला मी आमदारकीचा राजीनामा देईन. एवढ्या टोकाला माणूस कधी येतो ज्यावेळेला काहीतरी खरं असतं त्यावेळेला. त्याचं खरं होतं महेंद्र शेटचं म्हणून तो बोलला. महेंद्र दळवी आणि नोटांच्या व्हिडिओवर बोट ठेवताना ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि काँग्रेसनं जुन्या व्हिडिओची उजळणी करण्याची संधी साधली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे. जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. आता हे ना म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिधाचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? आता ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा. आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच. त्यामुळं खोके कुठेही तुम्हाला दिसतील महाराष्ट्रात आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे. खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटांच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादासजींनी दाखवले आहेत ते सत्य आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजेत, प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजेत अशी आमची मागणी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हा व्हिडिओ विधिमंडळात आणि संसदेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. आपके पास नहीं है, हमारे किसी के पास कैश नहीं, बीजेपी के पास कैश मिला और छोटा नहीं, बैग में नहीं मैडम, सूटकेसेस में मिला है. उसके वीडियो आए हैं. इसकी इंक्वायरी कब लगाएंगे? मैं मांग करती हूँ इस सरकार को कि ईडी और सीबीआई की इंक्वायरी हो और जांच हो ये कैश कहाँ से आती है. अगर ये कैश सरकार छाप नहीं रही है, डिजिटल इंडिया हो रहा है, तो इतना सारा कैश महाराष्ट्र में कैसे पकड़ा जाता है? कि ये खोटी झूठ वाली नोट है कि कौन सी नोट है कि नेपाल से है ये पता नहीं है. इसकी तो इंक्वायरी होनी चाहिए. सभापती महोदय, काल आणि आज सकाळी विरोधी पक्ष नेते असलेल्या एका आमच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा या असलेल्या एका लोकप्रतिनिधीची कशा पद्धतीने पैसे त्यांच्या घरी मिळाले याच्या संदर्भातलं व्हिडिओ शूटिंग इथं दाखवलेलं आहे. सभापती महोदय, त्याला कर म्हणून काही ठिकाणी PWDचे अधिकारी सुद्धा अशा प्रकारचे सर्रास पैसे घेण्याच्या बाबतीमधलं सुद्धा स्ट्रिंग ऑपरेशन झालेलं आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणेंना या व्हिडिओपेक्षा ठाकरेंचं कर्जतमधील फार्म हाऊस जास्त गंभीर वाटतंय. तर सुधीर मुनगंटीवारांनी मात्र व्हिडिओची गंभीर दखल घेत सभागृहाला परंपरेची आठवण करून देण्याची तसदी घेतली. आणि व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाचं कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे. जरा जाऊन विचार, जरा बघ ना. कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना, हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे. कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा. एखादा व्हिडिओ माजी विरोधी पक्ष नेत्यांनी दिला असेल तर शासनाच्या वतीने निश्चितपणे त्या संदर्भात गंभीर दखल घेण्याची पद्धत आहे आणि विधानसभेच्या सभापती सरकारकडे या संदर्भात व्हिडिओ देऊन त्या व्हिडिओमधली सत्यता त्याची पडताळणी ही करतील. खरं तर काही सेकंदांची ही व्हिडिओ क्लिप, मात्र या क्लिपमध्ये सध्या महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण दडलंय. राजकारण म्हणजे खरंच पैशांचा खेळ आहे का?
जनतेच्या मनात असा प्रश्न उपस्थित करण्याचं काम या क्लिपने केलंय. या क्लिपनं 2 मित्रपक्षांमधला अविश्वास अधोरेखित केलाय. एकाच पक्षातील आमदारांचे पैशासोबतचे व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं ही कुणाची राजकीय चाल आहे का अशी शंकेची पाल चुकचुकण्याची संधी देखील या क्लिपनं दिली आहे. आता या क्लिपचं सत्य महाराष्ट्राला कळणार का की राजकीय सोयीनुसार तिचा वापर केला जाणार? कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.